मित्रांनो ना, मी आज ना तुम्हाला भाजीपाल्याला पैसा न खर्च करता भाजीपाला आपण कसा घरगुती प्राप्त करू शकतोय आणि आपल्याला जे दैनंदिन जीवनाला कसं वापरू शकतोय पैसे न खर्चता न वापरता. बकऱ्यांना पाहायला सकाळी न्यायला आलो मी शेतातलं ना, आणि घरचे कसे भाजीपाला लावायचा आणि कसं पैसे न खर्च करता आपण भाजीपाला खाऊ शकतो हे मी तुम्हाला या व्हिडिओला दाखवतो. इथं ना तुम्ही पाहू शकता मेथीची भाजी. पैसे न खर्च करता आपण घरगुती भाजीपाला उत्पन्न करून आणि तो आपण खाऊ शकतो. पाहू शकता तुम्ही मेथी कशी उतरेल आहे. ताजी भाजी खाऊ शकतो आपण घरगुती. इकडं पाहू शकता बांधाला वांग्याचा झाड लावलेला आहे. त्यात 3 वर्षाचा वांग्याचा झाड आहे. प्रत्येक वर्षी ना पावसाळा संपला त्याची छाटणी करायची. म्हणजे वांग्याचं झाड आहे ना कवरच आला तर एक वांग्याचं झाड आहे या 3 वर्षाचं डायरेक्ट. त्याला वांगी लागेला आणि फुला लागेला तुम्ही पाहू शकता. त्याच्या शेजारी ना वाल चढवेल आहे. वालाचं येल पा इकडे पा फुलं वरती पाहत्या तिकडे शेंगा यायला. म्हणजे अशा प्रकारे आपण आपलेच बांधावं किंवा घरापाशी कालवणाची सोय करू शकतोय विकत भाजीपाला घेतल्यापेक्षा. इकडं पाहू शकता किती शेंगा लागेला त्याला. आजच खुडून नेल्या त्याच्या शेंगा म्हणून कमी शेंगा दिसतात त्याला. त्या तिकडे पुढं पहा किती शेंगा. घरगुती आपल्याला कालवण्याची सोय करायची पैसा न खर्च करता. इकडं डोंगळ्याची वापात आहे ना एक कोथिंबीर लावलेला आहे पहा. कोथिंबीर सुद्धा विकत नाही घ्यायची आपल्याला, घरगुती खायची ती ताजी. या प्रकारे आपण कालवण्याची सोय करू शकतोय. म्हणजे थोड्याशाला आपल्याला वालाच्या शेंगा म्हणा किंवा मिरच्याचे रोपट्या अजून भारी कसा हे लावेला. पाहू शकता किती शेंगा आणि फुलं आले हे कालवणाची सुविधा विकत भाजीपाला गेल्यापेक्षा. फुलं किती आलेलं का